आता पुणे नागरिकांवर फक्त ट्रॅफिक पोलीसचं नाही तर एआयचं पण लक्ष. तर काय आहे नेमकं हे तंत्रज्ञान आपण जाणून घेऊया मनोज पाटील यांच्याकडून. तर सर तुम्ही एक्सप्लेन करू शकता की काय आहे हे आणि नागरिकांना कसं हेल्पफुल होणार आहे? याच्यामध्ये कॅमेराज आपण काही बसवलेत. फर्ग्युसन कॉलेज रोडचा साधारण 120 मीटरचा पॅच आपण आयडेंटिफाय केला आहे. या पॅचमध्ये जेवढ्या गाड्या डबल पार्क करतात, रॉंग पार्किंग करतात किंवा उलट्या दिशेने येतात, त्या सगळ्यांचे नंबर ऑटोमॅटिकली पिक करतात. ते रॉंग पार्किंग आणि विरुद्ध दिशेने जाणारं जसे हे वाहन आहे, याच्यामध्ये अवघड नाही आहे की ते वाहन जाताना दिसतं लगेच क्लिक होतं. परंतु एक स्टॉपिंग टाईम जो असतो साधारण 180 सेकंदाचा दिला जातो नियमाप्रमाणे. काही लोक ड्रायव्हर गाडीमध्ये बसतो आणि मग त्याचे बाकीचे लोक हॉटेलला जातात, इतर ठिकाणी जातात आणि पोलीस दिसला की मग पुन्हा पटकन पुढे जायचं, फेरी मारायची आणि पुन्हा येऊन थांबायचं. तर या सिस्टीममध्ये तुम्हाला आता 180 सेकंदच्या पुढे थांबता नाही येणार. तुम्ही थांबला तर तुमचं चलान इश्यू होईल, तुमचं टाईम येईल, लोकेशन येईल आणि तुमचा फोटो व्हिडिओ हे सुद्धा त्याच्यामध्ये येणार आहे. सो आता तुमच्यावरती AI कॅमेराची नजर असणार आहे. आता या नजरेतून तुम्ही चुकू शकणार नाही, कारण ही मशीन आहे, ही इंटेलिजंट मशीन आहे. तर त्याच्यामुळं जी क्रेडिबिलिटी आहे ही क्रेडिबिलिटी याची खूप जास्ती आहे असं मला वाटतं. त्याचा डेफिनेटली काही इम्पॅक्ट होईल या संदर्भातला प्रयोग आम्ही आता फर्ग्युसन कॉलेज रोडवर करू. आणि सर जर समजा हे ट्रायल आता सक्सेसफुल झालं तर पुण्यात परत हर जागेवर लागणारे हे आहे? नाही, ही ट्रायल सक्सेसफुल झाल्यावर याच्या संदर्भातला जो प्रस्ताव आहे तो आम्ही शासनाला पाठवू. निश्चितच शासनसुद्धा खूप पॉझिटिव्ह आहे, कारण याच्यामध्ये ह्युमन रिसोर्सेस वाचतात, क्रेडिबिलिटी वाढते आणि मग रस्त्यावरची सुरक्षितता आणि रस्त्याची कॅरेज विड्थ ही पूर्णपणे वापरायला नागरिकांना मिळते. मला वाटतं वाहतुकीसाठी AIचा वापर आवश्यक आहे आणि भविष्यामध्ये तो अनिवार्य आहे असंही मला वाटतं. आणि समजा आता सर FC रोडचे जे आता नागरिक येणार जाणार, तुम्ही त्यांना सांगू शकता का आता हा कॅमेरा कुठे आहे आणि कसं तो कॅमेरा त्यांच्यावर लक्ष ठेवणार आहे? खरं तर त्याची गरज नाही आहे, पण तरीसुद्धा कारण हे आम्ही नवीन सुरू करतोय. आम्ही आता याच्या संदर्भातलं जसं तुम्ही CCTV क्षेत्रात आहात असे बोर्ड असतात, तसं तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॅमेराच्या क्षेत्रात आहात. प्लीज डोंट व्हायोलेट ट्रॅफिक रूल्स, हे आम्ही त्यांना प्रबोधनसुद्धा करणार आहे. कारण कारवाई करणं हा उद्देश नाही आहे, प्रबोधन करून लोकांना सुद्धा अपील करणं गरजेचं आहे की कृपया व्हायोलेशन करू नका. चालेल, थँक्यू. आता हे तंत्रज्ञान नागरिकांसाठी किती उपयोगी आहे ते आपण नक्कीच बघूया. तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज डॉट्स पुणे.